नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत 2025मध्ये आलेला चित्रपट द भूतनी. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते दिल्लीच्या एका कॉलेजपासून, जिथं कॉलेज कॅम्पसमध्ये एक झाड असतं. या झाडाची व्हॅलेंटाईन डेला पूजा केली जायची. लोकांना असं वाटायचं की जर त्यांनी त्या झाडाची पूजा केली तर त्यांना त्यांचं खरं प्रेम नक्की मिळेल. म्हणून दरवर्षी त्या झाडाची पूजा केली जायची आणि लोक त्याला द व्हर्जिन ट्री असं म्हणायचे. यानंतर आपल्याला शांतनू नावाचा एक मुलगा दिसतो, जो खूप दुःखी असतो. खरं तर शांतनू जिच्यावर प्रेम करत असतो ती मुलगी त्याला सोडून दुसऱ्याच कोणासोबत निघून गेलेली असते. त्या कारणामुळे शांतनू खूपच निराश होतो आणि त्या झाडाजवळ येतो. तो तिथं ओरडायला लागतो, माझं खरं प्रेम मला कधी मिळणार? मी जिच्यावर प्रेम केलं होतं ती सुद्धा मला सोडून गेली. तो जोरजोरात ओरडतो आणि त्याला त्याचं खरं प्रेम हवं असतं. यानंतर आपल्याला शांतनूचे दोन मित्र साहिल आणि नासिर दिसतात. ते कॉलेज कॅम्पसमध्येच असतात आणि त्यांना शांतनूचा आवाज ऐकू येतो. मग ते धावत आत येतात आणि पाहतात की शांतनू तिथे नशेत पडलेला असतो. ते त्याला उचलून घरी घेऊन जातात. पण आपण बघतो की त्या झाडावर एक आत्मा आहे जी आता ॲक्टिव्ह झाली आहे. म्हणजे ती आता शांतनूला बघते. इथपर्यंत की जेव्हा शांतनू झोपलेला असतो तेव्हाही सतत ती त्याच्यावर लक्ष ठेवूनच असते. पुढच्या दिवशी जेव्हा शांतनू उठतो तेव्हा तो त्याच्या मित्रांना सांगतो की त्या मुलीनं त्याच्यासोबत धोका केला आहे. त्यावर त्याचे मित्र त्याला समजावतात की त्याने त्या मुलीला विसरून जावं. शेवटी शांतनूही त्यांची गोष्ट मान्य करतो आणि कॉलेजमध्ये लक्ष द्यायला लागतो. यानंतर आपल्याला कॉलेजचे काही स्टुडंट दिसतात, जे एका ठिकाणी एकत्र येतात आणि सगळे मिळून ते ठरवतात की यावेळी व्हॅलेंटाईन डेला ते व्हर्जिन ट्रीची पूजा कशी करणार आहेत. तेव्हाच तिथे अनन्या नावाची मुलगी येते आणि तीही त्या झाडाची पूजा करायला लागते. इथे आपल्याला कळतं की अनन्याचं शांतनूवर प्रेम आहे, पण शांतनूसाठी ती फक्त एक बेस्ट फ्रेंड असते, म्हणून तो तिला तशा नजरेने कधी बघतच नाही. अनन्या त्याला अनेक वेळा हिंट्स देते की ती तिच्यावर फिदा आहे, पण शांतनूला ते काहीच समजत नाही. यानंतर पण कॉलेजमधील काही स्टुडंटना पाहतो जे प्रोटेस्ट करत असतात. त्यांचं म्हणणं असतं की व्हर्जिन ट्रीची पूजा होऊ नये. खरं तर मागील 3 वर्षात सलग 3 मुलं मरण पावली होती आणि त्यामुळे त्यांना वाटत होतं की हे सगळं त्या झाडाचं म्हणजेच व्हर्जिन ट्रीचंच काम आहे. म्हणून ते पूजा थांबवण्याच्या मागे होते. पण दुसऱ्या बाजूला काही लोकांचं म्हणणं होतं की व्हर्जिन ट्रीची पूजा नक्कीच व्हायला हवी. यानंतर व्हॅलेंटाईन्स डे येतो आणि सर्वजण व्हर्जिन ट्रीची पूजा करायला लागतात. पण त्याचवेळी काही मुलं खूप विचित्र वागायला लागतात आणि त्यांची तब्येत अचानक खालावते, म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. हे सगळं पाहून वाटू लागतं की हे सगळं व्हर्जिन ट्रीमुळेच होतंय. मग पुन्हा एकदा कॉलेजमध्ये प्रोटेस्ट सुरू होतो, पण कॉलेजच्या प्रशासनाचं म्हणणं असतं की कदाचित यामागे कोणतं दुसरं कारणही असू शकतं. तरीसुद्धा चौकशीसाठी ते एका पॅरानॉर्मल एक्सपर्ट एक बाबाला बोलवतात, जो भूत पकडण्यात माहीर असतो आणि तो बाबा तिथे येण्याचं मान्य करतो. यानंतर आपण पुन्हा शांतनूकडे वळतो, जो खूप घाबरलेला असतो. त्यानंतर त्याला वारंवार असं वाटतंय की कोणीतरी त्याला आवाज देतंय, पण तो मागे वळून पाहतो तेव्हा तिथं कोणीच नसतं. आणि मग आपण पाहतो की बाबा कॉलेजमध्ये पोहोचतो आणि तिथं पोहोचताच त्या बाबाला लगेचच समजतं की कॉलेजमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग तो टीचर्सना सांगतो की त्यांनी विद्यार्थ्यांना हे सांगावं की मागच्या वेळेस जेव्हा मुलांची तब्येत बिघडली होती ते खाण्यामुळे झालं होतं. खाण्यात काहीतरी गडबड होती, ज्यामुळे हे सगळं घडलं. कारण कॉलेजचं वातावरण नॉर्मल राहणं खूप गरजेचं होतं. जर लोकांना कळलं असतं की इथे काही भूतप्रेताचं प्रकरण आहे तर सगळं कॉलेजचं वातावरण बिघडलं असतं. यानंतर बाबा त्याचं इक्विपमेंट कॉलेजच्या वेगवेगळ्या ठिकाणी लावतो, जेणेकरून त्याला संपूर्ण कॉलेजवर नजर ठेवता येईल आणि मग तो त्याचं काम सुरू करतो. आता आपण परत शांतनूकडे पाहतो. तो अजूनही वेगवेगळ्या आवाजांचा अनुभव घेत असतो, पण जेव्हा तो पाहायला लागतो तेव्हा तिथे कोणीच नसतं. यानंतर आपण पाहतो की शांतनू कॉलेजमध्ये असतो. तेव्हा शांतनूच्या जवळ मोहब्बत नावाची एक मुलगी येते आणि शांतनू तिला पाहून खूप इम्प्रेस होतो. इथे आपल्याला लक्षात येतं की शांतनू फक्त एकटाच मोहब्बतला पाहू शकतो, म्हणजे तीच त्या झाडावरची भूतनी होती, मोहब्बत. मोहब्बत त्याला सांगते की ती याच कॉलेजची आहे, पण तिने मध्ये गॅप घेतला होता आणि आता पुन्हा कॉलेज रिझ्यूम केला आहे. हे ऐकून शांतनू खूप आनंदी होतो आणि तिच्याशी मैत्री करतो. मग आपल्याला दिसतं की मोहब्बत अनन्याला पाहताच तिच्यावर कंट्रोल मिळवते आणि तिला शांतनूपासून दूर करते, कारण तिला अजिबात आवडत नव्हतं की अनन्या आणि शांतनूने एकत्र वेळ घालवावा. यानंतर शांतनू पूर्ण वेळ मोहब्बतसोबतच घालवायला लागतो. हे पाहून त्याचे मित्रही खूप चकित होतात
कारण त्यांना मोहब्बत दिसतच नव्हती. एक दिवस शांतनू आणि मोहब्बत खोलीत एकत्र असताना त्याचे मित्र तिथे येतात. पण मोहब्बत शांतनूला सांगते की त्याने त्याच्या मित्राला आत येऊ देऊ नये तोपर्यंत, जोपर्यंत त्यांची एकमेकांशी खरी ओळख होत नाही. ती म्हणते की तोपर्यंत तिला कोणीही बघू नये. शांतनूही तिचं ऐकतो आणि आपल्या मित्रांना आत येऊ देत नाही. यानंतर शांतनू आणि मोहब्बत एकत्र खूप वेळ घालू लागतात. नंतर एक दिवस कॉलेजची ट्रिप असते, पण शांतनू ट्रिपवर जात नाही कारण मोहब्बतची तब्येत खराब होते. संपूर्ण कॉलेज ट्रिपसाठी बाहेर जातं आणि कॉलेजमध्ये फक्त शांतनू आणि मोहब्बत राहतात. मोहब्बत त्याला सांगते की ती त्याला टेरेसवर भेटेल. शांतनू जेव्हा टेरेसवर पोहोचतो तेव्हा तो बघतो की मोहब्बतने टेरेस खूप छान सजवलाय. हे पाहून शांतनूही खुश होतो. तेव्हाच मोहब्बत त्याला आय लव्ह यू म्हणते, जे ऐकून शांतनू खूप शॉक होतो कारण नुकतंच त्याचा प्रेमभंग झाला होता आणि तो गोंधळात पडतो की यामध्ये पुढे जावं की नाही. हे ऐकून मोहब्बत म्हणते की कदाचित तिने प्रपोज करण्यात घाई केली आहे. शांतनू उत्तर देतो, प्रेम केवळ चेहरा बघून होत नाही, आपल्याला एकमेकांना अजून जाणून घ्यायला हवं. प्रेम हे आत्म्याशी केलं जातं. हे ऐकून मोहब्बत खूप आनंदी होते आणि विचारते, तू खरंच आत्म्याशी प्रेम करतोस का? शांतनू म्हणतो, बाकी सगळं तर फक्त एक दिखावा आहे, खरं प्रेम तर आत्म्याशीच होतं. हे ऐकल्यावर मोहब्बत म्हणते की ती खरं तर शांतनूवर खूप प्रेम करू लागली आहे, पण तिला असं वाटतं की शांतनूने तिच्यावर विश्वास ठेवावा, म्हणूनच ती त्याला आपली खरी ओळख सांगू इच्छिते. ती त्याला सांगते की मी एक भूतनी आहे. हे ऐकून शांतनू हसतो कारण त्याला वाटतं की मोहब्बत फक्त मस्ती करत आहे. पण तेव्हाच मोहब्बत त्याला त्याचं खरं आणि भयान रूप दाखवते, जे पाहून शांतनू घाबरतो आणि इकडे तिकडे धावू लागतो. मोहब्बत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आताच तर तू म्हणत होतास की प्रेम आत्म्याशी असतं, आणि मग आता तू का घाबरतोयस, माझ्यापासून का पळतोयस? पण शांतनू काहीच बोलत नाही, फक्त घाबरून पळत राहतो. हे पाहून मोहब्बत खूपच चिडते. तेव्हाच आपल्याला बाबा दिसतो. त्याला शांतनूच्या आवाजाचा भास होतो आणि तो लगेचच ओळखतो की भूतनी तिथं पोचलेली आहे. बाबा तिला पकडण्यासाठी तिथं जातो आणि तिच्यावर हल्ला करतो, पण मोहब्बत कशी तरी तिकडून सुटते. बाबा लगेचच शांतनूला तिकडून घेऊन जातो कारण त्याला माहिती असतं की मोहब्बत आता शांतनूवर खूपच रागावलेली आहे आणि ती त्याच्यावर हल्ला करू शकते. शांतनूला शुद्ध येते तेव्हा तो बाबाच्या गाडीत असतो. बाबा त्याला सांगतो, तुझ्या मित्रांना सांग की त्यांनी हॉस्टेलवर जाऊ नये, कारण मोहब्बत खूपच रागात असेल आणि जर तिने त्यांना पाहिलं तर काय होईल हे सांगता येत नाही. यानंतर शांतनू आपल्या मित्रांना कॉल करतो, जे ट्रिपवरून परतलेले असतात. पण शांतनूचा कॉल त्याच्या मित्रांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्यांनी काहीच म्हटलेलं ऐकू येत नाही आणि ते दोघंही हॉस्टेलमध्ये पोचतात आणि तिथे त्यांची भेट होते मोहब्बतशी. अर्थातच मोहब्बत आता त्यांना दिसत नव्हती, पण तिचा आवाज त्यांना ऐकू येत होता आणि त्यामुळेच ते फारसे घाबरलेले असतात. मोहब्बत विचारते की शांतनू कुठे आहे. तेव्हाच ते सांगतात की तो बाबासोबत आहे. यानंतर मोहब्बत शांतनूवर हल्ला करते आणि त्यात बाबालाही मोठी दुखापत होते. त्यानंतर मोहब्बत शांतनूला परत हॉस्टेलमध्ये घेऊन येते आणि त्याच्याशी बोलते, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, मला माहिती आहे की तूही माझ्यावर प्रेम करतोस. पण शांतनू गोंधळलेला असतो. त्याला काहीच समजत नसतं की त्याने काय करावं. जर त्याने तिला नकार दिला तर ती रागवेल, हेही त्याला माहिती असतं. म्हणून शांतनू तिला सांगतो, मला थोडा वेळ हवा आहे. तेव्हा मोहब्बत म्हणते, उद्या रात्री 8 वाजता मी परत येईन, तोपर्यंत तू तुझं उत्तर ठरवून ठेव. पुढच्या दिवशी शांतनू खूप तणावात असतो. त्याला समजत नसतं की तो काय उत्तर देणार मोहब्बतला. तेव्हाच पुन्हा त्याची भेट होते बाबाशी. बाबा त्याला सांगतो, तुला मोहब्बतबद्दल अजून माहिती मिळवायला हवी. ती कोण आहे, तिची पूर्ण स्टोरी काय आहे. पण शांतनूला काहीच माहिती नसते. बाबा त्याला सल्ला देतो, तिला चिडवू नकोस, तिच्याशी प्रेमाने बोल, मग आपण तिच्याबद्दल सर्व काही समजू शकतो. त्याबरोबरच बाबा शांतनूच्या मित्रांनाही सांगतात की त्यांनी पण मोहब्बतला खुश ठेवावं, जेणेकरून ती रागवणार नाही आणि त्यांना त्रास देणार नाही. तसंच बाबा शांतनूला म्हणतो, तू अनन्यापासून लांब राहा, कारण त्या भूतनीने अनन्यावर हल्ला केला होता आणि मी तिला वाचवलं होतं मोठ्या मुश्किलीने. हे ऐकून शांतनूला मोठा धक्का बसतो, कारण त्याला याबद्दल काहीच माहिती नव्हती. तो ताबडतोब अनन्याकडे जातो आणि तिथे पाहतो की अनन्याच्या गळ्यावर जखमेचे निशाण होते. हे पाहून शांतनूला खूपच वाईट वाटतं. त्याला वाटतं की त्याच्यामुळे अनन्या कोणत्याही संकटात यायला नको. त्यामुळे तो अनन्याला म्हणतो, आजपासून तू माझ्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस. हे बोलून शांतनू तिकडून निघून जातो. अनन्या हे ऐकून खूप दुखावते, कारण ती शांतनूवर खरंच खूप प्रेम करत होती. पण आता शांतनू तिच्याशी बोलायलाही तयार नव्हता. नंतर शांतनू जेव्हा त्याच्या हॉस्टेल रूममध्ये असतो तेव्हा तिथे मोहब्बत येते. ती आल्यावर शांतनूचे मित्र तिला इम्प्रेस करण्यासाठी
तिला वहिनी वहिनी म्हणून बोलू लागतात आणि तिचं त्यांच्या रूममध्ये स्वागत करतात. हे पाहून मोहब्बत खूप खुश होते, कारण शांतनूच्या मित्रांनी तिला खूप इम्प्रेस केलं होतं. मग ती त्यांच्याकडे पाहून म्हणते, काल मी तुम्हाला जे घाबरवलं त्याबद्दल मला माफ करा. यानंतर मोहब्बत शांतनूला म्हणते, आपण थोडा क्वालिटी टाईम स्पेंड करूया. ती त्याला घेऊन जाते आकाशात, ढगांमध्ये, आणि तिथं दोघं गप्पा मारायला लागतात. तेव्हा शांतनू तिला विचारतो, तू नक्की कोण आहेस आणि तुझा मृत्यू कसा झाला? त्यावर मोहब्बत म्हणते, मला काहीच आठवत नाही. मी खूप वेळा आठवण्याचा प्रयत्न केला आहे की मी खऱ्या आयुष्यात कोण होते, माझं नाव काय होतं, पण मला काहीच आठवत नाही. तेवढ्यात अनन्याचा कॉल येतो, पण शांतनू तो कॉल कट करतो. यानंतर तो आपल्या मित्रांना सांगतो की अनन्याला सांगा मला कॉल करू नको. यानंतर अनन्या जेव्हा शांतनूच्या मित्रांना भेटते तेव्हा तिला सगळं समजतं. ती खूपच रागावते की शांतनूने तिला काहीच खरं सांगितलेलं नाही. अनन्या शांतनूला म्हणते, मी तुझी मदत करेन. हे ऐकून बाबा अनन्याला म्हणतो, मला माहिती आहे की तू शांतनूवर खूप प्रेम करतेस, पण फक्त काही दिवसांसाठी तू त्याच्यापासून लांब राहणं हाच योग्य निर्णय आहे. हे ऐकून शांतनूला कळतं की अनन्याचं खरंच त्याच्यावर खूप प्रेम आहे. तो अनन्याला विचारतो, तू हे आधी मला का नाही सांगितलंस? अनन्या रागाने उत्तर देते, मी किती दिवसांपासून तुझ्यावर प्रेम करते, पण तुला कधी काही समजलंच नाही. शांतनू सांगतो, मी कॉलेज जॉईन केलं होतं तेव्हाच मला तुझ्यावर प्रेम जडलं होतं, पण तू मला फक्त फ्रेंड झोन केलंस, म्हणून मी कधी ते सांगितलंच नाही. हे ऐकून अनन्या पण खूप आनंदी होते आणि दोघांचं रिलेशनशिप सुरू होतं. पण त्यांचं प्रेम फक्त त्याच वेळेस व्यक्त होऊ शकतं जेव्हा मोहब्बत त्यांच्या जवळपास नव्हती. कारण जर मोहब्बतला कळालं की शांतनू अनन्यावर प्रेम करतो, तर माहिती नाही की ते अनन्यासोबत काय करेल. यानंतर बाबा शांतनूला बोलतो की मोहब्बतचं पोर्ट्रेट तयार कर, ज्यामुळे आपण ओळखू शकू की ती नेमकी कोण आहे. शांतनू लगेचच पोर्ट्रेट काढतो. यानंतर आपण पाहतो की बाबा व्हर्जिन ट्रीकडे नीट पाहायला लागतो. तो झाडामागे जातो आणि त्याला कळतं की व्हर्जिन ट्रीच्या मागे पण एक दुसरं झाड आहे आणि तेच झाड शापित आहे. ते तेच झाड होतं ज्याच्याजवळ शांतनू त्या दिवशी गेला होता आणि जोरात ओरडून रडत होता की मला मोहब्बत हवी आहे. आणि याच झाडावर होती ही मोहब्बत नावाची भूतनी, जी त्याच्या मागे लागली होती. यानंतर बाबा शोध घेतो गेल्या 3 वर्षात ज्या मुलांचा मृत्यू झाला होता त्यांच्याविषयी. त्याला समजतं की त्यांनाही एक मुलगी दिसायची जी त्यांच्या मागे लागायची. ही गोष्ट पाहून बाबा समजतो, जसं शांतनूला मोहब्बत दिसत आहे तसंच त्या मुलांनाही ती दिसायची. आणि मग छोट्या होळीच्या दिवशी ते स्वतःला संपवायचे. म्हणजे पूर्ण शक्यता होती की शांतनूसुद्धा छोट्या होळीच्या दिवशी स्वतःला संपवेल. त्यामुळे बाबा शांतनूच्या मित्रांना सांगतो, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं काम पूर्ण करावं लागेल, जेणेकरून शांतनूचा जीव वाचवता येईल. छोटी होळी काही दिवसावरच आली असते आणि बाबा आपल्या इन्व्हेस्टिगेशनच्या कामात लागतो आणि काही दिवस असेच निघून जातात. एक दिवस अनन्या रंग तयार करण्यासाठी तिथे येते. सर्व स्टुडंट एकत्र जमलेले असतात आणि सर्वजण रंग खेळत असतात. तिथे मोहब्बत पण येते. जसं शांतनूला मोहब्बत बघतो, तो तिला आवाज देतो. मोहब्बत त्याच्याकडे येत असताना तिच्यावर काही रंग उडतात आणि मोहब्बतला आपल्या खऱ्या आयुष्याची आठवण येऊ लागते. तिथेच आपल्याला मोहब्बतची स्टोरी समजते. खरं तर मोहब्बत देखील या कॉलेजमध्ये शिकत होती आणि तिचं खरं नाव करिश्मा होतं. करिश्माला राघववर प्रेम होतं आणि तिला समजलं होतं की राघवही तिच्यावर खरं प्रेम करतो. आणि मग ते दोघं इंटिमेट होतात. पण राघवने तिचा व्हिडिओ बनवला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा करिश्मा कॉलेजमध्ये आली तर सगळेजण तिच्यावर हसत होते आणि तिला चिडवत होते. यामुळे करिश्मा खूप शॉक झाली आणि त्यानंतर तिला कळालं की राघवने तिचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. हे पाहून करिश्माचं हृदय तुटतं आणि ती तिकडून पळत सुटते. आता जसंच करिश्माला या गोष्टीची आठवण होते, तिला सर्वांवर खूप राग येतो आणि ती आपल्या रागाने कॉलेजमधल्या सर्व लोकांना बेहोश करू लागते. शांतनू ही गडबड बघून रागवतो आणि तो करिश्माला शांत करण्याचा प्रयत्न करतो. यानंतर बाबा करिश्माचा फोटो कॉलेज स्टाफला दाखवतो. हे पाहून सर्वांना कळतं की करिश्मा 2003 मध्ये या कॉलेजमध्ये होती, पण तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ती अचानक गायब झाली आणि कुणालाही त्यानंतर तिचा काही ठावठिकाणा कळला नाही. हे ऐकून बाबा सांगतात, आपल्याला समजून घ्यायला हवं की करिश्माच्या जीवनात नक्की काय घडलं आणि तिचं निधन कसं झालं. सर्व लोक होळीच्या तयारीला लागतात आणि त्याचवेळी अनन्या तिथे येते आणि शांतनूला विचारते, तू माझ्यावर खरंच प्रेम करतो का? शांतनू उत्तर देतो, हो, मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो. जे ऐकून अनन्या खूपच रागवते आणि आता शांतनूला समजतं की तो जिच्याशी बोलत होता ती अनन्या नाही तर करिश्मा होती. आता करिश्मा अनन्याला जखमी करायला लागते, कारण तिला कळालं होतं की शांतनू अनन्यावर प्रेम करतो, करिश्मावर नाही.
करिश्मा रागात कॉलेज तहस-नहस करायला लागते. बाबा तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण करिश्मा थांबत नाही. यानंतर करिश्माची डेथ स्टोरी समजते. खरं तर करिश्माचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ती राघववर रागवली होती आणि तिने त्याला थोबाडीत मारली होती. त्यानंतर राघवचा इगो खूप हर्ट झाला होता आणि त्याने करिश्माला जोरदार थप्पड मारली. त्यामुळे करिश्मा जमिनीवर पडून तिला दुखापत होते. आता राघवला वाटलं की करिश्मा मरण पावली आहे. त्यामुळे त्याने तिला झाडाला लटकवलं. पण जसं त्याने तिला लटकवलं तसंच त्याला कळलं की करिश्मा जिवंत होती. तरीही राघवने तिला मारलं आणि त्या झाडाला जाळून टाकलं. जेव्हा लोक तिथे आले तेव्हा तिथे त्यांना काहीच दिसलं नाही, कारण तोपर्यंत करिश्मा राग झाली होती आणि म्हणूनच करिश्माची मृत्यू कशी झाली होती हे कोणालाच कळलं नाही. हे सर्व आठवल्यावर करिश्मा खूप दुःखी होते आणि तिचा राग अजून जास्तच वाढतो. पण त्यावेळी बाबा येतो आणि करिश्मासोबत उभा राहतो आणि इथे आपल्याला समजतं की बाबा देखील करिश्मासोबतच शिकत होता आणि त्याचं तिच्यावर प्रेम होतं. पण करिश्माचं राघववर प्रेम होतं. त्यामुळे बाबाने करिश्माला त्याचं प्रेम कधी सांगितलंच नाही. पण बाबा अजूनही तिच्यावर प्रेम करत होता आणि तिला शोधण्यासाठीच तो इकडे तिकडे भटकत होता. बाबाने कधीच लग्न केलं नाही, कारण तो करिश्माला कधीच विसरू शकला नव्हता. हे ऐकून करिश्मा खूप इमोशनल होते, कारण ती ज्या खऱ्या प्रेमाच्या शोधात होती ते प्रेम तिला आता मिळालं होतं. ती समजून जाते की बाबाचं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. करिश्मा बाबाला सांगते की आतापर्यंत ज्या 3 मुलांचा मृत्यू झाल्या होत्या त्यात करिश्माचा काही हात नाही. तिने त्यांना मारलं नव्हतं. ते करिश्मापासून घाबरून स्वतःच आत्महत्या करत होते. त्यात तिची काही चूक नव्हती. त्यानंतर बाबा करिश्माला बोलतो की करिश्माला पुन्हा जिवंत होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मोहब्बतला मरणं खूप गरजेचं आहे. आता करिश्मा देखील त्याची गोष्ट समजते. नंतर बाबा त्रिशूलाने करिश्माला मारतो, ज्यामुळे करिश्माची आत्मा मुक्त होते आणि कॉलेजमध्ये सगळं काही पुन्हा ठीक होऊ लागतं आणि अखेर हा चित्रपट इथेच संपतो. ही होती करिश्मा आणि शांतनूची थरारक आणि भावनिक गोष्ट. तुम्हाला हा चित्रपट आणि माझं व्हिडिओचं एक्सप्लेनेशन कसं वाटलं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशा चित्रपटाच्या एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय बाय.